हाय ऑल. तर सगळ्यांना नमस्कार. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आज मी इथे एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर मी इथं मोमोची चटणी बनवते. तर मी इथं थोडं पाणी उकळायला ठेवलेलं आणि इथं मी सुकी मिरच्या घेतलेले. एवढं जास्त पण तिखट नाही आहे. आणि मी इथं 7-8 कळ्या लसूणचे घेतलेल्या आणि इथे मी 3 मोठे टोमॅटो घेतलेले आहे. त्याला मी मधून काप करून घेतले, कारण ते लवकर शिजून त्याचं आपल्याला साल पण काढायचं. म्हणून त्याला 3 टोमॅटो आणि लाल मिरची आणि लसूण टाकले. तर ह्याला थोडंसं उकळी येईपर्यंत एक 5 मिनिट शिजवून घ्यायचं मस्त असं हाय फ्लेमवर. आता मी त्याला काढून घेते पाण्यातून आणि मग टोमॅटोवरचं साल काढून घ्यायचं आपण. 3 टोमॅटोवरचं साल काढून घ्यायचं आणि थोडंसं त्याला थंड होऊ द्यायचं. मग आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये बारीक मिश्रण करून घ्यायचं आहे. तर मी इथे थोडंसं थंड करते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार फक्त मीठ टाकायचं, बाकी काहीच नाही टाकायचं आहे. आणि मी इथं थंड झाल्यावर इथं बघू शकता तुम्ही की एकदम पातळ झालेलं आहे मिश्रण. तर असंच मिश्रण आता आपण मी बाजूला कढई ठेवलेली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तिखट झालेलं, लाल मिरची थोडी तिखट होते म्हणून मी त्याच्यामध्ये लिंबू पिळला आणि टेस्ट पण एकदम मग छान येते. म्हणून तुम्ही पण टेस्टसाठी तुम्ही लिंबू टाकू शकता. आणि इथं मी कढईमध्ये तेल गरम करून फक्त त्याच्यामध्ये फोडणी दिली. तेलामध्ये काहीच नाही टाकायचं आहे, फक्त ॲज इट इज टाकून त्याला थोडंसं हलवत राहायचं आहे आणि मस्त थोडंसं असं घट्ट होईपर्यंत त्याला कमी फ्लेमवर ठेवायचं आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता की आता मोमोजची चटणी आता रेडी झालेली आहे. थँक्यू.